जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, लोक धोका देऊन हुशार झाले आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो। जर तुमचा वाद नालायक माणसासोबत होत असेल तर हार मानायला शिका। सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभे असतात आणि अफवांना पाय नसतात म्हणूनच त्या पसरत असतात। त्रास देणारा माणूस विसरून जाऊ शकतो, पण सहन करणारा माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतो। जीवनात तुम्ही एकटे चाललात म्हणून तुमची वाट चुकीची असेल असं नाही। मित्रांनो, कदाचित तुम्ही निवडलेल्या वाटेवरून उद्या जग सुद्धा चालेल। फक्त तुमच्या जीवनाचा मार्ग हा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा असावा। मित्रांनो, गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत काही लोकांना पचत नसते। एकदा का मनातून एखादी व्यक्ती उतरली की त्याच्या वागण्याने आणि बोलण्याने काहीच फरक पडत नाही। वेळेला कोणी येत नाही आणि वेळ निघून गेल्यावर म्हणतात मला सांगायचं होतं, मी आलो असतो। मित्रांनो, जेव्हा ओळखीचे चेहरे अनोळखी नजरेने बघतात तेव्हा खुशालीच्या शब्दांनाही निरोपाचे अर्थ लागतात। मित्रांनो, निवड, संधी आणि बदल या तीनही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। संधी दिसल्यावर निवड करता आली तर बदल आपोआप घडतो। समोर संधी दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही। मित्रांनो, जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही। सगळे आपलेच आहेत हाच तर मोठा गैरसमज आहे। तुम्ही चांगलं वागा किंवा वाईट वागा, कारण कर्म नशीब ठरवते। काळ हा अत्यंत गुणकारी औषध आहे। तुमची अडचण अशी आहे की तुम्ही त्यांच्यासाठी समुद्र ओलांडता ज्यांना तुमच्यासाठी एक पूलही ओलांडता येत नाही। मित्रांनो, अपमान करून शत्रू बनवण्यापेक्षा प्रेमाने मित्र बनवणे कधीही चांगले आहे। जी लोक तुला सांगतात की माझ्याकडे वेळ नाही त्यांच्या खास नात्यांमध्ये तुझे नाव सुद्धा घेतले जात नाही हे विसरू नको। शरद ऋतूशिवाय नवीन पाणी उगवत नाही, त्याचप्रमाणे मनुष्याशिवाय संघर्ष आणि अडचणी अस्तित्वात नाहीत। मित्रांनो, चांगले दिवस येत नसतात तर ते दिवस आणावे लागतात। तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्ही गप्प बसाल आणि लोक वाटेल ते करत राहतात। मित्रांनो, मूर्ख माणूस केवळ स्वतःचेच नुकसान करत नाही तर त्याला मदत करणाऱ्याचेही ते नुकसान करत असतो। धर्म पैशापेक्षा मोठा आहे असे काही जण म्हणतात, पण मंदिरात लवकर दर्शन घेण्यासाठी जास्त पैसेच मोजावे लागतात। सर्व धडे फक्त पुस्तकातूनच मिळतात असे नाही, आयुष्य आणि नाती काही धडे शिकवत असतात। मित्रांनो, स्वार्थाने भरलेल्या जगात तुम्हाला कोणाची तरी मालकी हवी आहे। स्वतःला दुःख देण्यास तयार असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जर सुधारायचे असेल तर तो तुमचा शत्रू बनेल। आपण प्रत्येक क्षणी त्यांच्या शब्दांनी पछाडलेले आहोत। आपण तिथे आहोत की नाही याची कोणालाही पर्वा नाही। मित्रांनो, जरी काही ठीक असले किंवा नसले तरी सर्व काही ठीक आहे हे सांगण्याची सवय तुम्हाला पुढे घेऊन जाते। स्वतःला इतके कमकुवत बनवू नका की तुम्हाला दुसऱ्याच्या कृपेची गरज वाटेल। मित्रांनो, वाईट लोकांची सर्वात मोठी खूण ही असते की तुम्ही त्यांना जितका जास्त आदर द्याल तितकंच ते तुम्हाला जास्त त्रास देतील। भीती तुम्हाला आयुष्यात कधीही पुढे जाऊ देत नाही, त्यामुळे तिला घाबरू नका। पहिली भीती गरिबीची आहे, अत्यंत गरिबीची भीती बाळगू नका, नेहमी पुढे जा। आणि दुसरी भीती म्हणजे मृत्यूची भीती आहे। हे काम केल्याने मी नक्कीच मरेन असे काहींना वाटत असते, यामुळे मित्रांनो तुम्ही काहीच करत नाही। तिसरी भीती म्हणजे लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, त्यामुळे या बाबतीत तुम्ही कधीच कोणतं काम करत नाही। चौथी भीती म्हणजे
खराब आरोग्याची भीती की मी आजारी आहे, मला काहीतरी झालं आहे, मी हे कसे करू. पण मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात सर्व काही करू शकतो. आणि पुढची भीती म्हणजे म्हातारपणीची भीती. मी म्हातारा झालो किंवा मी म्हातारी झाली, आता माझं वय झालंय, आता मी हे करू शकत नाही. पण मित्रांनो, प्रत्येक वयात एखादी व्यक्ती काहीही करू शकते. आणि शेवटची भीती म्हणजे जी सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजे एखाद्याला गमावण्याची भीती. जर तो किंवा ती माझ्या आयुष्यात नसेल तर माझं काय होईल. मित्रांनो, इथे सर्व काही आपल्यालाच करायचं आहे हे विसरू नका. मोठा माणूस होणे हे चांगली गोष्ट आहे, पण चांगला माणूस होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला बदनामीची भीती वाटते त्या व्यक्तीला नाव कमवण्याची हिंमत नसते. मित्रांनो, तुम्ही कधीही अशा ठिकाणी जाऊ नका जिथे तुमचा आदर केला जात नाही. आणि तुमचा आदर करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कधीच विसरू नका. एखाद्याला विश्वास देणे आणि नंतर तो विश्वास तोडणे हे सर्वात मोठे पाप आहे. सर्वात दुःखी गोष्ट म्हणजे आपल्या प्रियजनांपासून वेगळे होणे. मित्रांनो, गरजेच्या वेळी हे आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त उपयोगाचं आहे. जिथे पाऊस नसताना पीक खराब होते आणि जिथे मूल्य नसताना माणूस खराब होतो. आयुष्याने आपल्याला शहाणे केले आहे आणि फक्त तडजोड करायला शिकवले आहे. लक्षात ठेवा, तुमच्या कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलत असतात. मित्रांनो, आयुष्य एकच आहे, तर मग आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला ते हसत जगायचं आहे की ते रडत जगायचं आहे. जिथे आदर नाही तिथे जाऊ नका आणि जिथे आदर आहे तिथे कोणाचा अनादर करू नका. लहान मनाचा माणूस स्वतः पुढे जात नाही आणि इतरांना देखील पुढे जाऊ देत नाही. मित्रांनो, अशा प्रकारे मनाची तयारी करा. सर्व काही स्वतःवर घेणे थांबवा. वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या नाहीत तर याच वाईट सवयी तुमची वेळ बदलतात. मित्रांनो, एकटे राहणे तुम्हाला देखील हे शिकवते की तुमच्याकडे स्वतःशिवाय आणि देवाशिवाय काहीच नाही. ज्याला तुमची किंमत कळत नाही त्याला सोडून देणे चांगले आहे. कधीही कोणाला विशेष समजू नका, कारण सर्व समस्यांचे मूळ येथूनच सुरू होते. मित्रांनो, उद्धटपणे बोलून कुणालाही दुखवू नका, कारण वेळ अभिमानालाही तोडून टाकते आणि त्याबद्दल बोलण्यासारखे काहीच सोडत नाही. इतरांच्या जीवनात आपले स्थान शोधणे थांबवा. विश्वास ठेवा, आपण नेहमी आनंदी राहाल. मित्रांनो, इथली माणसं एका क्षणात नाती दुरावतात हे मी खूप जवळून पाहिलं आहे. लोकांनी तुम्हाला चांगली हाक मारावी असं वाटत असेल तर तुम्ही समाजात चांगले नाव ठेवा, कारण याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. आयुष्यात कधीतरी अयशस्वी माणसांसोबत बसायला हवे, कारण त्यांना अहंकार नसतो पण अनुभव मात्र नक्की असतो. मित्रांनो, मी वेळ खूप जवळून पाहिली आहे. ती चांगल्या गोष्टी देखील बदलते, त्यामुळे चिंता करू नका. प्रत्येकामध्ये लढण्याची ताकद आहे. काहींना विजय आवडतो तर काहींना नाती आवडतात. आयुष्यात अशी काही स्वप्ने असतात जे आपण इच्छा असूनही पूर्ण करू शकत नाही. जेवढं आम्ही तुम्हाला महत्त्व देत आलो आहोत तेवढं आम्हालाही दिलं गेलं नाही. पण आता कळून चुकलं आहे की देवाशिवाय कोणीही आपलं नाही. मित्रांनो, पैसा नसेल तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेही नाती टिकत नाही, कारण हे सर्व जग पैशावर चालत आहे. खूप छान असणं हे आजकाल खूप वाईट सवय झाली आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींवर रडतो, कारण आपण लोकांचा विचार आपल्या डोक्याने नाही तर आपल्या मनाने करतो. आतून आणि बाहेरून वेगळं राहणं मला कधी जमत नाही, त्यामुळे अनेक वेळा मी एकटीच दिसते.
मित्रांनो, तुमच्याकडे दाखवण्यापेक्षा जास्त असायला हवे आणि तुम्हाला माहित आहे त्यापेक्षा कमी बोलायला शिकता आलं पाहिजे. यामुळे मित्रांनो, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जेव्हा कधी तुम्हाला झोप येत नाही तेव्हाच तुम्हाला समजते समाधान संपत्ती आणि सौंदर्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची किंवा नातेसंबंधाची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त हे सांगा की मी संकटात आहे. मग तुम्हाला सर्व काही समजून जाईल. मित्रांनो, मर्यादा ओलांडणारी कोणतीही गोष्ट केवळ विनाश आणते. मग ते प्रेम असो किंवा अभिमान असो, मग सगळं काही व्यर्थ आहे. रावणाचा वध केवळ अभिमानामुळेच झाला असा लोकांचा गैरसमज आहे. पण जेव्हा आपल्याच लोकांमध्ये देशद्रोही असतो तेव्हा रावणाचा वध गर्वाने नाही तर विश्वासामुळे होतो. कधी कधी हा विचार मनात येतो की पोपट मिरची खाऊन सुद्धा तो किती गोड बोलतो आणि साखर खाऊन सुद्धा काही माणसं इतकं कडू कसं काय बोलू शकतात. खरी माणसं त्यांच्या हृदयात तितकी जागा निर्माण करू शकत नाहीत जितकी जास्त स्वार्थी आणि आडमुठी माणसं एक स्थान निर्माण करतात. मित्रांनो, मी मित्रांची मैत्री आणि संसाराचा लौकिकपणा पाहिला आहे. इथे प्रत्येक जण आपापल्या परीने जगतो आणि वेळ आली की सगळेजण एकमेकांना सोडून जातात. त्यामुळे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि आतापासूनच मेहनत चालू करा. परमेश्वर नेहमीच तुमच्या सोबत आहे. मित्रांनो, उद्याची काळजी करू नका. आजचा दिवस देवाने सांभाळला आहे, पुढेही तोच सांभाळेल. आजचा दिवस देवाने सांभाळला आहे, पुढेही तोच सांभाळेल. विषामध्येही इतकं विष नसतं. जे काही लोक इतरांसाठी चांगलं झालेलं पाहून स्वतःमध्ये वाहून घेतात. मित्रांनो, उशीर करा पण नक्कीच काहीतरी व्हा, कारण कालांतराने लोक तुमचं कल्याण विचारत नाहीत तर तुमचं स्टेटस विचारतात. या छोट्या आयुष्यातून मी खूप मोठा धडा शिकला आहे. जर राजासारखं जगायचं असेल तर गुलामासारखं कष्ट करावेच लागते. मित्रांनो, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून मेहनत चालू करा. मग बघा, तुमचं चांगलंच होईल. इतरांवर नियंत्रण ठेवणे ही खरी ताकद नाही तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे हीच खरी ताकद आहे. कौशल्य असल्याने काहीच फायदा होत नाही तर यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा योग्य वापर करावाच लागेल. मित्रांनो, जे हरवले आहे ते शोधू नका आणि जे सापडले आहे त्याची कदर करायला विसरू नका. आपला पराभव कोणीही ओळखू नये असं वाटत असेल तर सर्वात पहिलं तुम्ही स्वतःलाच ओळखा. मरणा अगोदरही मरण असते. वियोग झाल्यावर एकदा स्वतःला अनुभवून बघा. मित्रांनो, तुमच्या प्रेमावर इतकेही आंधळे होऊ नका की तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा खरा रंग सुद्धा दिसू शकणार नाही. जे निष्ठावान असतात ते प्रत्येक जण वेढे नसतात. चांगल्या लोकांची परीक्षा कधीच घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांना मारता तेव्हा ते तुटत नाहीत, उलट शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. बऱ्याचदा लोक विचारतात की आपल्या मनात घाणेरडे विचार का येतात, त्या विचारांपासून मुक्त कसे व्हावे. तर मित्रांनो, विचारांची ताकद माणसाच्या मनावर एवढ्या प्रमाणात राज्य गाजवते हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की जाणीव ठेवून योग्य निर्णय घेता येत नाही. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या मनात घाणेरडे विचार का येतात हे आपल्याला कधीही कळू शकत नाही. मित्रांनो, एक दिवस आपण एकमेकांना फक्त एवढंच सांगून विसरून जाऊ की तू मला आठवत नाही तर मी त्याची आठवण का करू. लोक म्हणतात की पैशाने सर्व काही विकत घेता येते, पण मी म्हणते की पैशाने तुटलेला विश्वास विकत घेता येत नाही. मित्रांनो, हे विचित्र आहे की इतरांना मदत करण्यासाठी
कोणाकडेही वेळ नाही, परंतु प्रत्येकाकडे इतरांच्या कामात अडथळा आणण्यासाठी वेळ आहे. चित्राऐवजी एखाद्याला आपलेच पात्र दिसले असते तर लोकांनी आरशात पाहणे बंद केले असते. जेव्हा वेळ आणि स्वतःला दोन्ही एकत्र दुखावले जाते तेव्हा मित्रांनो, माणूस केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही तुटला जातो. मला आजपर्यंत कुणालाही रडून हसवता आले नाही. मित्रांनो, हे कायद्याचं राज्य आहे. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर लहान लोकांच्या प्रेमात कधीच पडू नका. नाते संबंध दीर्घकाळ टिकतील. घाईघाईने घेतलेले निर्णय आपल्याला हेच सांगतात की पश्चाताप करण्यापेक्षा वाट पाहणे आणि धीर धरणे केव्हाही चांगलेच आहे. मित्रांनो, जे तुमचे खरे आहेत ते कधीही दुसऱ्याचे होणार नाहीत. वास्तवामुळे वेदना झाल्या आहेत, पण स्वप्न अजूनही सुंदर आहे. योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असं नाही, तर मित्रांनो, योग्य कृती म्हणजे ज्याचाही तो कधीही चुकीचा नसतो. जर तुम्ही वेळेचा मागोवा गमावत असाल तर याचा अर्थ तुमचा वेळ चांगला आहे. मित्रांनो, जिथे प्रत्येकाची हिंमत संपते तिथेच इतिहास घडवणाऱ्यांची सुरुवात होते. जर तुम्हाला काही बदलायचे असेल तर तुमचा स्वभाव बदला. जागा आणि माणसं बदलून काहीच साध्य होत नाही. ज्यांना कोणाचीही वाईट वाटत नाही त्यांच्यासाठी चांगला काळ हा नक्कीच येतो. मित्रांनो, जो शांत असतो त्याच्या आत सत्य नेहमी सापडते. खोटे बोलणारे नेहमी आवाज करत असतात. खोटं बोलण्यात सर्वात मोठी अडचण ही असते की तुम्हाला खोटे आठवावे लागते. पती पत्नीने कधीही तिसऱ्यांसमोर एकमेकांचा अपमान करू नये किंवा इतरांसमोर एकमेकांची चेष्टा करू नये. मित्रांनो, आयुष्याच्या दोन बाजू आहेत. एक दिवस तुमच्या बाजूने आणि एक दिवस तुमच्या विरोधात. ज्या दिवशी तुम्ही पक्षात असाल त्या दिवशी गर्व करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही विरोधात असाल त्या दिवशी थोडा संयम बाळगा. शहाणा माणूस समजूतदारपणामुळे तो गप्प बसतो आणि मूर्खाला वाटते की त्याच्या भीतीमुळेच आपण गप्प बसलो आहोत. मित्रांनो, कोणीतरी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. मी तुम्हाला सल्ला देत नाही कारण मी जास्त हुशार आहे, तर मी तुमच्यापेक्षा आयुष्यात जास्त चुका केल्या आहेत. म्हणूनच अहंकार आणि गर्व हा एक मानसिक आजार आहे. मित्रांनो, निसर्ग आणि वेळेनुसारच यावर उपचार केले जातात. जर तुम्हाला काही लोक आवडत नसतील तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता प्रत्येकाची निवड चांगली असू शकत नाही. काही गोष्टी नुसत्या समजवल्याने नाही तर त्या गोष्टी जेव्हा स्वतःवर येतात तेव्हाच त्या समजल्या जातात. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा काही मोठं मिळतं तेव्हा छोट्याला विसरू नका, कारण जिथे सुई चालते तिथे तलवार कधीही चालत नाही. परिस्थितीमुळे तुमचा धीर सुटू देऊ नका, पण तुमचे धैर्य असे ठेवा की तुम्ही परिस्थितीला हरवाल. मित्रांनो, या जगात दुःख वाढले असे नाही, पण सहिष्णुता कमी झाली आहे आणि हे सत्य आहे. एखाद्याचे मन दुखावणे म्हणजे समुद्रात फेकलेल्या दगडासारखे आहे. तो दगड आत किती खोलवर जाईल याचा अंदाज लावणे फारच कठीण आहे. मित्रांनो, वाईट सवयी वेळेवर बदलल्या नाहीत तर त्याच वाईट सवयी आपली वेळ बदलतात. स्वप्ने 3 असतात जी आपण झोपेत पाहतो. स्वप्ने तर तीच असतात जी आपल्याला झोपूच देत नाहीत. आनंदी राहायचं असेल तर आयुष्याचे निर्णय परिस्थितीकडे पाहून घ्या. जगाकडे पाहून घेतलेले निर्णय आपले आयुष्य दुःखी करतात. मित्रांनो, तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुमच्याकडे वेळ नाही, कारण तुम्हाला एका दिवसात इतर सर्वांइतकाच वेळ मिळत असतो. जर आयुष्यात त्रास होत असेल तर घर, कुटुंब, मित्र बदलणे थांबवा. जर बदलायचं असेल
तर स्वतःलाच बदला. मित्रांनो, निर्जीव गोष्टींना बदनाम करण्याचे मार्ग किती सोपे आहेत. लोक गुपित ऐकतात आणि म्हणतात की भिंतींनाही कान असतात. काही बोलण्यापूर्वी विचार करा, कारण तुमचे शब्द कोणाचा तरी आनंद नष्ट करू शकतात. जय जय रघुवीर समर्थ.